नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. कधी न अपेक्षित असं आज झालं. न्यायपालिकेवरनं आता कमीत कमी माझा विश्वास उडायला लागला होता. परंतु न्यायपालिकांमध्ये आजही कुठे-कुठे एक आशेचा किरण, एक टिमटिमाता हुआ तो एक दिवा, एक पणती कुठेतरी आशेची मला दिसते. ती पणती मला इंदोरमध्ये दिसते. जिथे श्रीधवन नावाचे न्यायाधीश, श्रीधरन नावाचे न्यायाधीश, त्यांनी एका वात्रट मंत्र्यांनी कर्नल कुरेशीला म्हणजे अतिरेक्यांची बहीण म्हटल्यावर सुओ मोटो स्वतःच रेट पिटिशन समजून त्याला नोटीस दिली. मला संबलमधल्या त्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सीजेएम चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मध्ये कुठेतरी एक पणतीचा विश्वास दिसतो. जो सरकारला धारेवर धरतो. आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जिथे मला अंधकार वाटत होता, तिथे जस्टिस भुईया, न्यायाधीश भुईयांनी एक विश्वास जागवला. आणि त्यात लायकी कोणाची निघाली? आपल्या महाराष्ट्राचं, आपण ज्याला फार गर्व करायचो, असे सर्वोच्च न्यायालयाचे पूर्व मुख्य न्यायाधीश भूषण गवई. पुण्यामध्ये आय-एल-एस लॉ कॉलेज आहे. तिथे जी.व्ही. पंडित मेमोरियल लेक्चर सीरीज चालू होती. तिथे भाषण देण्यासाठी जस्टिस भुईया गेले. आणि बोलताना त्यांनी सांगितलं, की न्यायपालिकामध्ये कार्यपालिकेची किंवा सरकारचा दखल कुठेही नको. जर सरकारने दखल दिला तर मग न्यायपालिकेची स्वतंत्रता राहील का? आणि त्यांनी उदाहरण दिलं, की अतुल श्रीधरन जे इंदोर हायकोर्टचे जज होते. त्यांची एक रिक्वेस्ट आली बदली करावी म्हणून. ते पण याच्यासाठी त्याचंही कारण सांगतो तुम्हाला मी. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियमनी त्यांची बदली छत्तीसगडला केली. पण केंद्र सरकारनी कोलिजियमला एक पत्र पाठवून सांगितलं, की याला आता छत्तीसगडला नको, याला तुम्ही उत्तर प्रदेशला पाठवा. आणि कोलिजियमनी त्या पत्राचा हवाला देऊन त्यांची छत्तीसगडवरनं बदली अलाहाबाद हायकोर्टला केली उत्तर प्रदेशमध्ये. हे फक्त बदली, रूटीन बदली नाही. याच्या पाठीमागे मोठा खेळ होता. अतुल श्रीधरन हे मध्य प्रदेशचे इंदोर बेंचचे जज होते. जेव्हा तिथे विजय शहा नावाच्या एका मंत्र्यांनी कर्नल कुरेशी ज्या ऑपरेशन सिंदूर नंतर प्रेसला ब्रीफ करायला यायच्या, त्यांना अतिरेक्यांची बहीण म्हटलं. पूर्ण देशात हंगामा झाला. अतुल श्रीधरननी त्या स्टेटमेंटचं सुओ मोटो घेतलं आणि रिट पिटिशन फाईल करून घेतली आणि नोटीसेस इश्यू केल्या. त्याच्याविरुद्ध तो सुप्रीम कोर्टात आला. ते केस चालू आहे. सुप्रीम कोर्टने आता ताशेरे मारले त्याच्यावर. पण एवढं प्रकरण झाल्यावर या भाजपावाल्यांनी, निर्लज्ज भाजपावाल्यांनी त्याला सत्तेतून, त्याला मंत्रिपदावरून खाली उतरून घेतलं नाही. तो अजूनही मंत्री आहे, निर्लज्ज. त्यामुळे अतुल श्रीधरन हे भाजपच्या डोळ्यात खुपत होते. आणि त्याच वेळी श्रीधरनची मुलगी इंदोर हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करू इच्छित होती. मग त्यांनी कोलेजियमला पत्र लिहिलं सुप्रीम कोर्टाला, की माझी मुलगी इंदोर हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करू इच्छिते. त्यामुळे माझी तुम्ही बदली कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी करा. सुप्रीम कोर्टनी त्याचं ते घेतलं आणि त्यांना छत्तीसगडमध्ये टाकलं.
छत्तीसगडमध्ये भाजपाचे डबल इंजिनचे सरकार आणि भ्रष्टाचार जबरदस्त. छत्तीसगड छोटं राज्य, त्यामुळे जजेसची संख्या कमी. त्यात ते सिनियर होते. त्यांची सिनियरिटी वाढली. ते तिथे छत्तीसगड कोलिजियमचे मेंबर होत होते. छत्तीसगडला सिनियरिटी प्रमोशन झाल्यावर ते बहुतेक मुख्य न्यायाधीश झाले असते. तेच भाजपला नको होतं. मग केंद्र सरकारने पत्र लिहून त्याची बदली अलाहाबादला केली. यूपी, उत्तर प्रदेशमध्ये. आता अलाहाबादमध्ये भरपूर मोठं बेंच आहे. त्यामुळे तिथे जॉईन झाल्यावर यांचा नंबर 8वा 10वा लागला. म्हणजे ज्युनियर श्रेणीमध्ये गेले. पहा किती षडयंत्र रचतात हे लोक. त्याच बाबतीत जस्टिस भुय्या म्हणाले, हे केंद्राचं कसं हिंमत कशी झाली केंद्राची, की आम्हाला हा जज नको, हा जज पाहिजे, हे सांगणारं केंद्र कोण? आणि केंद्राप्रमाणे जर कॉलिजियम करत गेलं तर मग न्यायपालिकेची स्वतंत्रता कुठे आहे? त्यांनी सांगितलं की एक कायदा एनजेएसी कायदा आणला होता. त्या कायद्याला खोडून टाकला आपण आणि कॉलेजियमला कंटिन्यू ठेवलं. त्यामुळे आपली आता कॉलेजियमची जबाबदारी अजून जास्त होते, जिथे कॉलेजियमचा प्रामाणिकपणा दिसला पाहिजे. सर्वसामान्य माणूस त्याचा विश्वास उडून जाईल. कोण होतंय केंद्र सरकार? कुठली सरकार कसं तुम्हाला म्हणतील? हायकोर्ट डिस्ट्रिक्ट जजच्या जसं पाहिजे तसं राज्य सरकारने सांगायचं याचं ट्रान्सफर करा, तुम्ही त्याचं ट्रान्सफर करायचं. मग तो न्यायाधीश कोणाच्या भरोश्यावर काम करेल? ट्रान्सफरची बदल्याची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर 24 तास. त्यांनी सांगितलं चुकीचं झालं. हे करायला नको पाहिजे होतं. आणि हे भूषण गवईचे जेव्हा ते मुख्य न्यायाधीश होते तेव्हा झालं. हे त्यांचं पाप आहे. मला फार म्हणजे अतिशय दिलासा वाटला, की सिटिंग नाहीतर आपल्याकडे काय आहे, एक वेळ रिटायर्ड झाल्यावर भरपूर बोलतात. असं नको व्हायला होतं, असं नको. अरे पण तू होता तेव्हा तिथं काय केलं? आता चंद्रचूड म्हणत होते, की जे जेएनयूचा मुलगा आहे त्याला तुम्ही बेल द्यायला पाहिजे होती. मग तुम्ही असताना का बेल दिली नाही चंद्रचूड साहेब? तुमच्याकडे जे ते केस आलं तर तुम्ही तिला बेला त्रिवेदीकडे पाठवलं. माहित होतं तुम्हाला की ते बेल रिजेक्ट करणार. तेव्हा तुम्ही नाही घेतलं ते स्वतःकडे आणि स्वतः दिली बेल. रिटायर्ड झाल्यावर ते सगळ्यांना ज्ञान सुचतं आणि मग भाषण देत फिरतात. पण स्वतः त्या पोझिशन बसताना काय-काय त्यांनी कारनामे केले. हे भूषण गवईंचं पाप आहे. आणि त्यावर जस्टिस भुय्यांनी बोलणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. पुढे ते म्हणाले, की जर कॉलेजियम स्वतःच म्हणजे कॉलेजियमनी त्याचं छत्तीसगडवरून ट्रान्सफर केलं यूपीमध्ये, त्या ट्रान्सफरमध्ये म्हणतात, की केंद्र सरकारच्या रिक्वेस्टमुळे आम्ही केलं. म्हणजे अरे, याच्यापेक्षा दुसरं अजून काय आहे? राज्यघटनेने तुम्हाला एक स्वतंत्रता दिलेली आहे, ती स्वतंत्रता संपून गेली. पुढे ते म्हणाले, की आपण राज्यघटनेची शपथ घेऊन न्यायाधीश बनतो आणि निडर होऊन निष्पक्ष न घाबरता निष्पक्षपणे आपल्याला न्याय देण्याचं काम करायचं आहे. आणि त्याच्यावर आपण दृढ राहिलं पाहिजे. जर वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांनी जर इंटरफेअर केला, तर मग आपली स्वतंत्रता कुठे गेली? असं नसतं की प्रत्येक माणसाला विचारधारा नसते. प्रत्येकाचे एक विचार असतात. त्यांनी सांगितलं न्यायाधीश सुद्धा हा माणूसच असतो. त्याचे विचार असतात स्वतःचे. पण जेव्हा तो न्यायदानाच्या खुर्चीवर बसतो, तेव्हा त्याला त्याचे स्वतःचे विचार बाजूला ठेवून राज्यघटना काय म्हणते त्याप्रमाणे सर्वसामान्य माणसासोबत आपण काय न्याय करू शकतो, त्याप्रमाणे त्याला न्यायदान करायचं असतं. आता तर लोकं बेंच पाहून सांगतात, की काय निर्णय होईल. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असू शकतं न्यायपालिकेचं? खूप ताशेरे ओढले. पण काय करणार? भूषण गवईंना हे सगळं करायचंच होतं. त्यांना कळत नव्हतं असं नाही, पण त्यांनी केलं. कारण आपल्या भाच्याला हायकोर्टामध्ये न्यायाधीश बनवायचं होतं ना. एका भाच्याला न्यायाधीश बनवण्यासाठी किती ठिकाणी या माणसाने कॉम्प्रोमाईज केलं, हे तुम्हाला दिसेल. हे मी म्हणत नाही.
हे जस्टिस भुय्या म्हणतात. आज द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर.